वंदो चक्रधरा कृपावनवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा शबंदे जडजीवतारुणिवरा पोता कृपा हि धरा मातार करुणाकरा वरमते द्यावे विभो गुरुजरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत श्री दत्तात्रेय महाराज अवतार दिनोत्सवानिमित्त होत असलेला हा 3 दिवसीय कार्यक्रम ज्ञानामृत सोहळा या जगाच्या पाठीवर जर पवित्र म्हणलं तर ते फक्त एकच वस्तू आहे, ते म्हणजे ज्ञान. ज्ञाना इतकं पवित्र या जगाच्या पाठीवर काहीच नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना सिटी मारायले जीवन जगत असताना बरं आहे का? आता आवाज कसा आलाय? बरं आलाय. आपण कोण्या क्षेत्रामध्ये जीवन जगत आहोत त्या क्षेत्रातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. आपण शेती करायला वखरच सांगता येईल, कशी शेती करणार आहे? आपण गायन कल्लामध्ये गायन करायलो तर आपल्याला रागच कोणता चालू आहे, कोणत्या भैरवीमध्ये म्हणायलो का दादऱ्यामध्ये म्हणायलो हेच माहित नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये असताना त्या क्षेत्राचं ज्ञान असणं जर सुरुवातीला महत्वाचं आहे. आजचं सूत्र सुरू होत असताना आदरणीय पूजनीय कैवल्यवासी गुरुवर्य ओंकार बाबा नागप्रकर बाबा सकळ गुरुकुळासी जे मला वेदाला बोधाला अनुसरणाला सर्वस्वाला निमित्त त्या सकळ गुरुकुळासी चतुर्विध साधनाशी स्थान तसा दृष्टिक वासनिक यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या दुसऱ्या सत्राला प्रारंभ करूया. काल आपण सकाळचं एक सत्र पाहिलं, दुपारी पुन्हा संध्याकाळी 8 ते 10 या काळामध्ये एक प्रवचन असते. मग ते दुसरे बाबा असतात, कोणी जर थांबलं असेल तर संध्याकाळी 8 ते 10. आजचं प्रवचन आहे आदरणीय पूजनीय वसमत निवासी हिंगोली जिल्हा मानवा परिषदेचे अध्यक्ष संतराज बाबा विद्वांस. आता ते रस्त्याने येत आहेत. संध्याकाळी त्यांचं प्रवचन आहे 8 ते 10 या वेळेमध्ये. ही असं आपण रोजचे पोथी आणि प्रवचनाचे लाभ घेत आहोत. आजच्या सत्रामध्ये संध्याकाळचं दुसरं सत्र. सकाळी आपण बघितलं लखुबाईचा त्या माऊलीचा भाव कसा होता, महादाईसाचा. भगवंताला वस्त्र अर्पण करावं पण पैसे कमी होते. तसं काय नाही. माय भाव जर असला मोठा, भाव असा वाढत जातो की रंकाचा राव करून टाकतो. सुदाम भाळी नशिबाने लिहिले होते की जन्मभर भीक मागावी. सुदाम भाळी विधीने लिहिले होते की जन्मभर भीक मागावे. ते विधात्याने न पुसून निघालेले की जन्मभर न भीक मागावी. ते याच्यामध्ये सामर्थ्य आहे. मग ते त्या प्रभूच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. सुदाम चरित्र तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल, श्रीकृष्ण भेट त्याची पाहिली असेल.
उगा नाही, आपल्या बरोबर समान करून घेतला. तो राज्य सुदामाला आपल्या बरोबर करून गेला. अष्टविध दरिद्री जे म्हणतात तो सुदामा होता. जिकडं पाहो तिकडं दरिद्री, जिकडं पाहो तिकडं कंगाल. पण तरीही त्या परिस्थितीत भगवंताचं ईशचिंतन, परमेश्वरावरची श्रद्धा, परमेश्वराचा भाव किंचितही कमी होऊ दिला नाही. त्याच्या जीवनामधला एक प्रसंग आहे मायबापा. दरिद्री असल्यामुळं पशी पायलीची लेकरे, बाहेर मुलं खेळायला गेली त्याची, तर कोणी काल म्हणायचं कसं काय करून आला, मी दूध पिऊन आलो. सुदामाच्या लेकराला दूधच काय असते माहित नव्हतं. दूध कसं असतं, कब्बशीत गिलासात कसं असतं काही माहितच नव्हतं. मग ते घरी गेल्याचे म्हणजे आई अगं, आमचे मित्र बाहेर गेल्याच्या नंतर, ते शाळेमध्ये गेल्याच्या नंतर खेळ बागडत असताना आम्ही दूध पिऊन आलो म्हणतात. दूध कसं असतं ग, आम्हाला देत जा की दूध. आणि त्या मायला त्या टायमाला वाईट वाटायचं की आपल्याजवळ काही नाही. आपण आपल्या लेकरासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तिनं पीठ घ्यायचं, कालवायचं आणि पांढरं पाणी हे दूध असते बापा, आणि त्या मुलाला द्यायचं, अशी समजूत काढायची. एकांतात बसल्यावर मालकाला म्हणायची, लय तुम्ही भजन पूजन करता त्या भगवंत गोपाल कृष्ण महाराज त्या द्वारकाधीशाचं, लय लगे मोठेपणानं नाव सांगता, माझा सखा आहे, माझा लहानपणीचा मित्र आहे, आम्ही संगबरं राहिलो, खेळलो, बागडलो, एका ठिकाणी शिकलो. म्हणले मग जाण काय त्याला मागान, तो लय श्रीमंत आहे म्हणा, लय लोकाला दान देतो म्हणा. गेला अगं मित्रापासून असा हात नसते फायलाचा, मागायचं नसते म्हणजे. अहो आपल्यासाठी नाही मागितलं, बछड्यासाठी तरी मागा, आपल्या लेकरासाठी तरी मागा. लेकराला दूध नाही, दूध म्हणून लेकरं लढतात. मी त्यांना पीठ टाकून पाण्यामध्ये कालवून देते. लेकराचं कमी जास्त झालं की मायबापाचं पोट पिळते. मायबापा ज्यानं ते अनुभवलं असेल त्याला माहिती. पण लेकरं मोठी झाली की आमच्या कर्तृत्वावर आम्ही सर्व काही केले म्हणतात. यायनं काय केलं आणि तुम्ही केलं असेल ते सगळ्या जगानेच केले. पण लेकराला लहानाचं मोठं होत असताना काय केलं नाही हे त्या लेकराला म्हणावं. ते म्हणतात काय केलं आमच्यासाठी नाही, काय केलं नाही हे विचार म्हणा. मायबापाला सर्वस्व केलं. ब्रेक मारून तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हातारी माय होती, एक मुलगा होता, मोठा साहेब झाला. आता म्हातारी जरा थकली. मग केव्हा ड्युटीवर आला, सुट्टीवर आला की याचा कस काय माय बरं आहे का. अरे बापा आता थकली, मला कुठं जाता येत नाही, येता येत नाही, कार्यक्रमात जाता येत नाही, कुठं देवधर्मात जाता येत नाही. आता हे पिकलं पान केव्हा गळून पडेल म्हणून सांगतात नाही. मग मला एक इच्छा आहे म्हणली. मग काय इच्छा आहे. लय दिवस झाले तुला नोकरी लागले, बाहेर 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 बाहेरच राहतोस. मला वाटतं एक दिवस फक्त ते माझ्याजवळ झोपावं. लहानपणी मी तुला घेऊन झोपत होते, तो आनंद आता परखा झालाय माझ्यापासून. आणि मी इकडे मेल्याच्या नंतर तू राहतोस कोणी दिलीला. माणसं गडबड करतील, फुकू नाही देतील, नाही पुरू नाही टाकतील, सांगता येत नाही. तुझे हात लागतील ना लागतील अशी माझी इच्छा आहे. बस एवढंच का मला. हा बस.
ठीक आहे, आज सुट्टी घेऊनच आलो. राहतोच आज. जेवण खावणं झाली, संध्याकाळची आराम करायला. इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्या. माय साहेब झालेला मुलगा छान पद्धतशीर एका गादीवर छान गप्पा हाणल्या 9-9:30 वाजायलीत. आता झोप लागणार. बापू मला तहान लागली रे म्हणलं, मला पाणी आणखी. बरं माय म्हणलं. गेला. मला जरा जास्त पाणी लागते म्हणले. तांब्या भरून आणतो म्हणला, नाही तर जग भरून आणतो. तांब्या भरून आणला मोठा. धर माय म्हणला. धराना असा पिता पिता मथारीच्या हातातून सटकला. गादी इथून तिथून वर. अरे बापू म्हणली, आता माझ्या हातात तेवढा जोर नाही न राहिला, तेवढं बळ नाही राहिलं. हात हालत येईन आता मथारपणचा. बरं जाऊ दे जाऊ दे. झोप म्हणली. झोपाय गेलं पोरगा. हिवाळ्याचे दिवस, थंडीगार गादीला गेली. माईन सांगितलं होतं फक्त एक दिवस माझ्याजवळ झोप. बरं काय हरकत नाही म्हणाला. झोप म्हणली. आता 9:30-10 वाजले. हो बापू म्हणली, आता झोपवच म्हणली. पण मला तहान लागल्यासारखी व्हायली रे बापा. पुन्हा म्हणली पाणी आण बरं म्हणली. पाणी पुन्हा आणलंय तांबा भरून. मथारीच्या साईडला पोराची इकडली साईड आहे. मथारी असं पिता पिता हातातला पुन्हा हल्लो का एकदा. मोठा गडू तांब्या, 2 तांबे, गादी चिंब. काय माय, आता कसं झोपावं म्हणलं. बापू पायरे मथारपणचा मामला आहे. बरं जाऊ दे म्हणला. सकाळी मला आंघोळ करायची एरी तरी काय वाजेल. थोडी परतांडी कपडे बदलूनच जायची. 10-10:30 वाजायलेत. गप्पा हंता हंता अरे बापू मला झोपी आली म्हणलं. झोप बरं, मला उद्या ड्युटीला जायची. हो बापू म्हणली झोप म्हणलं. पण मला असं वाटायला एकदा पाणी पिऊनच झोपा म्हणली. किती खेप पाणी पिते म्हणलं. अरे बापू तू या संग तू आलास म्हणले, तुला पुरणपोळे केले, तूप केलं होतं ते लय तूप आलं मग वाटीमध्ये, त्याच्यामुळे घसा कोरडा व्हायला. बरं म्हणला देतो पाणी. आणलं पाणी. पुन्हा म्हातारीच्या हातात दिला. म्हातारीचा हात करतात पुन्हा गादीतून आता टिपकाय लागले खाली पलंगाच्या पाणी. पण ते कोणी कळ. इकडल्या बाजूला म्हातारी कोण शेफे बसले. म्हणलं आता लय झालं गड्या. पाणी आणलं की पिता पिताच कसा तुझ्या हातातला लोटा निसटते म्हणला. आणि पडतेच माझ्याच बाजूकून पडते म्हणलं. म्हणजे तू बसली साबित आहेस माझ्याच बाजूकून. अरे बापा आता काय वयामानानं होत राहतंय, त्याचं काही देह भान नसतंय राहत. हातामध्ये ताकद नाही, काय नाही. बरं जाऊ दे म्हणला. पुन्हा जरा कशी ड्युटी, काय शेजारी पाजारी बरे आहेत का, कसं काय चालते काय नाही. आमकं 12:30 वाजले. बापू आता झोप बरं म्हणली. ते धोळ काही गप्पा तुझ्या सुरतच नाहीत मथारपंचा म्हणला. झोप म्हणली. झोप म्हणली बापू झोप. पण मला एकदा पाणीच पे वाटायले म्हणली. बरं देतो म्हणला तुला पाणी आणून. आणि आता 12:30-1 वाजलेत. मथारी जवळ तांब्या दिला आणून. मथारीनं होटाले लावला न लावला. मथारीच्या हातातून तांब्या पडत नव्हता, मुद्दाम पाडत होती. मथारीच्या हातातून तांब्या पडत नव्हता, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुद्दाम पाडत होती. 4 तांबे गडू तांबे गादीवर पडलेत एका बाजूनं. गादी पिळायसारखी झाली. हे पलंग घे तू नेतो, गादी तो घे घाल कर कुडात म्हणला. येऊन जाऊन पाणी आणायली, सांडायली म्हणला. झोपायला तरी राहिले का म्हणला. संध्याकाळपासून 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं. लोकांची इमान आहे तिसर निसर. 4 खेप 4 तांबे दिले म्हणला तुला आणून. सगळं पाणी सांडून टाकले म्हणला. बस झोपायला आहे का मला जागे.
बापू म्हणली पाणी कुठलं गटारीत आणलं होतं घर? नाही, घरामध्ये मी साहेब झालो फिल्टर बसवलंय म्हणला, शुद्ध करून पाणी आणलेलं आहे म्हणला. बापू तुला शुद्ध पाण्यावर झोप येईना, त्या मुतावर मी झोपत होते. तू लहानपणी जेव्हा सुख